खंडणी वाल्मिक कराडनेच मागितली। अटकेतील आरोपी विष्णू साठेचा सीआयडी समोर कबुली जबाब। पवन चक्कीचे काम करणाऱ्या आवाज कंपनीकडे वाल्मिक कराड यानेच 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची स्पष्ट कबुली विष्णू साठे यांनी सीआयडी समोर दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। याच कबुली जबाबाचा आधार घेत सीआयडीने केस न्यायालयात आवाजाचे नमुने घेण्यासाठी वेळ लागणार असल्याने कोठडी देण्याची मागणी केली होती। विष्णू साठेच्या कबुलीमुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवन चक्कीच्या वादातून अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी विष्णू साठे यांच्यासह जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार या चौघांना अटक करण्यात आली आहे। सीआयडी कडून या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे। सीआयडी समोर या चौघांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या चौकशीत विष्णू साठे यांनी वाल्मिक कराड यानेच आवाज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता। 2 कोटी रुपयांची खंडणी त्यानेच मागितली होती अशी कबुली दिली असून याच आधारे सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असल्यामुळे कोठडी देण्याची मागणी केस न्यायालयात केली होती। केस न्यायालयाने ही मागणी मान्य करूनच वाल्मिक कराडची 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी रवानगी केली। विष्णू साठेच्या कबुली जबाबामुळे वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे। याच खंडणी प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। साठेच्या कबुलीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरेही वाल्मिक कराडपर्यंत पोहोचले आहेत। वाल्मिक कराडचा मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे। तेथे निर्बंध असणे अपेक्षित आहे, मात्र त्या कोठडीचे दरवाजे सताड उघडे आहेत। साडी नेसून पोलीस अधिकाऱ्यांनीच करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवले। करुणा मुंडे यांच्या गाडीत आकाच्या सांगण्यावरूनच पिस्तूल ठेवण्यात आले होते। साडी नेसून ते पिस्तूल ठेवणारा पोलीस अधिकारीही मला माहित आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। पिस्तूल ठेवणाऱ्या त्या अधिकाऱ्याचे नाव आपण पोलीस अधीक्षकांना सांगू, असेही ते म्हणाले।